हॅलो हॅलो सूरज ना? हॅलो हा सूरज, मी पूनम बोलते पुण्यावरून. हा ते गावी माझं सांगोला माहितीये का? सांगोला सांगोल्याला ओपनिंग होतं कधी? आता 12 तारखेला. कशाच? शूजचं शॉप आहे, त्याचं ओपनिंग होतं. कशाच? शूज बूट. बुटवर हा. लय लांब होतय की. आता सध्या कुठे राहतो तू? बारामती. मग सांगोला जवळ तर आहे, 1.5 तास लागतं फक्त. आता बघा लांब आहे तर. तरी म्हणजे तू कशावर येशील? म्हणजे बसने या 2 व्हीलर या 4 व्हीलर? आता ते तुमचं बघायला लागतं की मॅडम. म्हणजे तुम्ही जर स्वतः करून आल तर आम्ही डिझेलचे पैसे देणारच आहे ना. हा मग ते म्हणते मी. बघायला लागून मला इथून किती बोलते. हा बरं, आणि त्याचं फीजचं काय करणार? फीज किती घेणार काय सांगू शकता का तुम्ही? तुमचं सांगा आधी. तुमचं असेल ना फीज, तुम्ही एवढं घेऊ शकतो, तिथून पुढे मग आम्ही बोलू ना असं. नाही तुमचं बोला आधी, मग कसं आहे मी बोलल्या परत तुम्ही गप बसणार तसलं. नाही ना, गप नाही बसणार. मला करायचंय तुमच्याकडून ओपनिंग. मी तुमचा म्हणून तर कशाला कॉल केला बरं? मी तुम्हाला पाठीमागच्या 2-3 दिवसापासून कॉल करते, तुम्ही कॉल रिसिव्हच नाही करत. फोन मी नाही उचलत. हा का? बरं सांगा ना फीजचं. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा ना, मला तुमचं नाही सांगता येणार. म्हणजे तुम्ही किती घेता असं काहीतरी असेल ना, पहिलं घेतलं असेल ना कुणाकडून. आता ती लांब आहे ना. लांबचा येण्या जाण्याचा तर खर्च आम्हीच देतो ना. मी 30 घेतो, पण आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर 20 करीन कमी. 20 खूप होतंय हो. बघा की आता लांब आहे हो मॅडम. पण तुम्ही येण्या जाण्याचा खर्च आमच्याकडे, एक तर मी लोन काढून दुकान टाकले. आता बघा ना, तुम्हीच बघा. किती किलोमीटर पडतंय अंदाजे बारामती ते सांगोला? मला बघायला लागल ना आधी. पण कसं, म्हणजे मला फीस तरी सांगा ना, आपण जायचं काहीतरी ऍडजस्टमेंट करून घेऊ. आधी हे बघू द्या, मग मी सांगेन तुम्हाला हे किती बोलतय. किती 90 किलोमीटर भरतंय बघा बारामती ते सांगोला. माझ्या मित्राला बघ इथलं देतो मग. नाही, मॅप आहे ना माझ्याकडे, त्यामुळे सांगते मी. पण फीचं करा, फीचं. आपण जायचं तर आणायचं तुम्हाला आमची गाडी असेल, किंवा तुम्ही जर आले तर आम्ही डिझेल देऊ ना. मग तुम्ही सांगा आता किती. मी ना 10 ते 11 हजार देऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? सांगोला इथून किती लांब आहे? बाई 1-1.5 तास लागतो, जास्त पण नाही ना. किती किती लांब आहे? सांगोला असून तुला 300-400 लय लांब आहे. लांब कस काय होईल? पुन्हा ते सांगोला 250 किलोमीटर आहे. आमच्या इकडे 100 किलोमीटर. हा मग मी सांगते काय नाही तुम्हाला, 90 ते 100 किलोमीटर पडतंय. 350 म्हणतोय हो. काही सांगते काय सांग. त्यांना 250 पडतोय आणि आपल्याला किती पुन्हा पडतोय? 100 पडतोय का? मग 250 आणि 100 किती झालं? 100 ते 100 किलोमीटर पडतंय बारामती. मी आता पुण्यावरून येताना बारामतीवरूनच येते ना. अच्छा. हॅलो. हा हॅलो. आता काय करायचं तुम्ही सांगा. तुम्ही फीचं बोला, आपण पेट्रोलचे तर पैसे देणारच आहोत ना. काय तुम्ही 250-300 सांगताय, जणू काय सांगोला ते मुंबईला जायचंय. नाही आता ती सांगितलं तुम्हाला ते तुम्हाला पण येड्यात काढायला लागलेत बघा. मी सांगते तुम्हाला, कारण मी बारामतीवरूनच पुण्याला येते. तुम्ही येता हो, पण आता तर आपल्या फीचं सांगा, मग आपण ह्याचं किलोमीटरचं बघू. मग तिचं आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर तुम्हाला वेळ आहे का? 12 तारखेला जायचंय आपल्याला. ओपनिंग आहे. शूज बूट शूज स्मार्ट. कधी ओपनिंग? कधी? 12 तारखेला. 12 तारखेला. आज किती तारीख आहे? 7 आहे ना. नाही 6 आज. अजून 6 दिवस आहेत.
आज 6 दिवस का? वेळ आहे का तुम्हाला 12 तारखेला? त्याला काय मला टायमिंग नसतं, पण आता तुमच्यासाठी यायला लागला आम्हाला. ठीक आहे. मला फीच सांगा ना कन्फर्म. काय सांग, आता पानला सांगितलं की. बघा, एकदा 30 म्हणताय, एकदा 20 म्हणताय, परत 15 म्हणताय. आता कमी केलं की मॅडम, 20 पासून किती कमी करावं आम्ही, तुम्ही सांग. गरीबाला आम्हाला पण ओळखा जरा. तुम्हाला ओळखलंय की. आम्ही पण पैसे टाकतोय म्हणल्यानंतर आम्हाला पण थोडस सपोर्ट करा तुमचा. तुम्ही फेमस आहे म्हणून आम्ही कॉल केलाय. अहो मॅडम, तुम्हाला सपोर्ट आहे माझा, कधी बी सपोर्ट आहे. बस का? मग आल्यानंतर काय रील्स वगैरे बनवू शकतो ना, म्हणजे प्रमोशन करण्यासाठी? का नाही, फक्त ओपनिंग करून जाणार? काय बनवायचं तुमचं? रील्स म्हणजे दुकानाचं वगैरे थोडस तुमच्या आयडीला मेन्शन करू शकता ना. तुमच्या इंस्टाग्रामची आयडी आहे ना, त्याच्यावरती टाकू शकता ना व्हिडिओ. टाकणार ना मग. हो. किती टाकचाल तरी? 1-2? 1-2 होय. हा चालतंय, 1-2 टाकीन मग. जास्त नाही टाकू शकत? जास्त कसं टाकणार हो मॅडम, तुम्ही सांगा आता. का? 2 टाकू शकतोय मी तुमच्या ओपने ते दुकानाचं. हा, म्हणजे प्रमोशन थोडक्यात ना. ठीक आहे. बघा आता तुम्ही. किलोमीटर तुम्ही पण काढा कोणाला तरी विचारून, आणि मग मी पण काढते. आणि किलोमीटरचं काय, आपण काय पेट्रोलचे पैसे आम्हीच देणार आहे, म्हणजे येण्या जाण्याचा खर्च असतो आमच्याकडे ना. आणि आता फक्त ओपनिंगची फीस तुमची, त्याचं 15 म्हणताय ना तुम्ही. आणि 2 व्हिडिओ तुमच्या आयडीला पोस्ट करणार. तुमच्या दुकानाचं? हा, आमच्या शॉपचं. बरं ठीक आहे, मी डिस्कस करते, म्हणजे विचारते आता सगळ्यांना व्यवस्थित, आणि मग तुम्हाला कन्फर्म कॉल करून सांगते. तुम्ही बी करा. आणि तुम्हाला मी कधी बघितलंय का तुम्ही कॉल केलाय मला, म्हणजे कोणाकोण घेऊन नंबर कोणाकोण घेतला माझा तुम्ही? आता नंबर राव तुमचं सगळ्यांकडे आहेत, असं कसं काय म्हणताय तुम्ही? नाही हो, सगळ्यांकडे कशाला, मी कशाला पांगू? मी नाही पांगवत नंबर माझा. हो, तुमचे जे म्हणजे रील स्टार आहेत ना भरपूर, त्यांच्याकडूनच घेतला. मला तुमच्याकडून ओपनिंग करायचं होतं, मग मी मागितल्यानंतर त्यांनी दिला. ठीक आहे म्हणले ओपनिंग साठी. त्यांना पण वाटतं तुम्हाला सपोर्ट करावा. करा ना मॅडम, तुम्ही सपोर्ट केल्यावर आम्ही तुमच्या दुकानाचं सारखं बनवत आहे ना. हा का? किती वेळ थांबणार? 15 मिनिट, अर्धा तास? काय लय तास कशाला थांबवताय? 1 किलो 2 किलो बनवलं की लगेच निघतो ना आम्ही. मग ओपनिंग नाही करणार तुम्ही? मग ओपनिंग करूनच की 2 किलो बनवायचं नाही राहायचं. हो, ठीक आहे. जेवणाचं काय तुम्हाला खर्च द्यावा लागेल ना आम्हाला? द्यायला लागेल ना मॅडम, काय आम्ही काय आता 1.5 तास यायला लागतो, मग जेवण ठीक आहे, नाश्ता पाणी देऊ शकतो आम्ही. नाश्ता पाणी बघा तुम्हीच, आता तुम्हीच बघा. नाही, तुम्ही सांगा, जेवण पाणी द्यायचं असेल तर देतो, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही सांगा ना, इतक्या लांबून येतोय आम्ही. बघा, किती वेळ झालं तुम्ही इतक्या लांबून बोलताय. इथून लांबच आहे मॅडम, खोटं बोलत नाही, लय लांब आहे की. सांगोला. हा, ती कुठं येतं सांगोला? पंढरपूर जवळ आहे हो. पंढरपूरच्या पण अलीकडे ह्या साईडला वेळापूर पासून मधून शॉर्टकट जावं लागतं. पंढरपूरला तुम्ही एकदा आलते का? ते आमचा पिक्चर होता ना मोसंडी. हा का? तुम्ही पिक्चर मध्ये काम केलंय का? अहो, तुम्ही युट्यूबला टाका फक्त मोसंडी, त्याच्यात बघा टेलर आपला. आयला, लयच फेमस झाले मग म्हणायचं. आपलं असं एक गाव नाही तिथं, सुरत चव्हाणचं गोरेगत नाव. एकदा बोलून दाखवा आम्हाला पण गोलीगत. तिथं तुम्ही लय फेमस आहे आमच्या गावामध्ये, माहितीये का? तुम्ही लय फेमस आहे आमच्या गावामध्ये, गोलीगत नावाने ओळखतात तुम्हाला. आपलं पॅटर्नच गोलीगत आहे म्हणलं, चालतेच होणारच ना. आता कसे डायलॉग बोलले बरं. पिक्चर मध्ये किती काम केलंय? थोडं की जास्त? पूर्ण पिक्चरच माझा आहे शेवट पहिलं. काय सांगता, हिरो होते काय तुम्ही? नाही, आपलं मित्र, हिरोचा मित्र जिगरी, जान शान कारीज. काय म्हणले? जान शान कारीज मित्रच. अरे बाप रे बाप. मग काय भारी फेमस झाले म्हणायचं. अहो, तुम्ही युट्यूबला काही टाका माझं नाव, बघा किती दर्शित आहे आपले नाव. तुम्ही युट्यूब चालू केले काय?
युट्यूबला मी आता टाकणार नाही, मी चालू केलंय, एक टाकलंय फक्त बोला. टाकलाय वे. आता करणार नाही चालू. सपोर्ट नसतो मॅडम, सपोर्ट असल्यावर आपण लय मोठा झालो. अहो कसला सपोर्ट पाहिजे, एवढे फॅन लोक आहेत तुम्हाला, एवढी लाईक करते आणि सपोर्ट लोकांचा आहे तुम्हाला, दुसऱ्यांचा घेऊन काय करायचंय. ऐका की मॅडम, हा आपण दुसऱ्याचे जीवाव नाही, आपल्याला स्वतःचा म्हणजे तुम्हाला तर माहिती, आपल्याला एक माणूस असा पाहिजे की तिने, आता मी शुभमंगल करणार नाही, माझी बायको आली ना हा चांगली शिकलेली, तर तिने अख्खं मॅनेज केलं पाहिजे माझं. इंस्टाग्राम, परत फेसबुक, युट्यूब, अशी म्हणजे जोरीदार भेटली ना करून टाकणार नाही आपण डायरेक्ट. मग तुम्हाला मॅनेज नाही करता येत का. मला कसं येतं मॅडम, मला वाचायला येत नाही. असं आहे वे. मी माझा स्वभाव असा आहे, साधा सिंपल. हा व्हिडिओ मधून दिसतो तुमचा सिंपल स्वभाव. नाही हो, मी कसं येले चाले का करतो लोकांना हसवायसाठी, मला असं नाही की मी असं का बॉम्ब बोलतो तसलं काय नाही, मी फक्त लोकांना हसवायसाठी पोट धरून तसं करतो, नाही तर मला गरज नाही करायचं. पण हे चांगलं काम करताय ना तुम्ही. नाही हो, तुम्हाला लॉयर बोलतोय, खरं खरं बोलतोय मी, असं खोटं नाही. चांगलं काम आहे लोकांना हसवणं. मग तीच की नाराजपणा दूर करतोय, तीच किती भारी आहे लोकांचं मी. हो, आणि आजची लोक लय नाराज असतात गावाकडचे खास करून. तुम्ही काय शेती करता की नाही का फक्त व्हिडिओ वगैरे. मॅडम आम्हाला शेती नाही, एकच आहे, मम्मी पप्पा नाही, बहिणी 5 आहेत, पण ती त्यांच्या गावाला. आता सांगा मी कसं, मला पोट पाण्याला लागतं का नाही तुम्हीच बघा. आता मी आमची देवी मरे माता, हा तिथंच मी जगतो कसं तरी, निवड नारळ खाऊन. कधीही आमच्या इथं तुम्हाला खोटं वाटत असेल ना, लोकांना वाटतं एवढं मोठा झाला, तसं काय नाही. मी किती मोठा झालो ना, डागात नसणार पाय जमनी वाचणार. ध्यानात ठेवा, आपण साधं सिंपल. मग आता स्वयंपाक करायला कोण असतं. काय आता करून खातोय. आणि बहिणीजवळ राहत होते ना स्टार्टिंगला तुम्ही. राहत होतं, पण आता नको म्हणलं बहिणीला जात द्यायला, तिथं खाल्लं की तिथं सासलं तोंड वाकलं चालायचं म्हणल्यावर नको ते. असं झालंय का. मला तुमचं मेन गाव सांगा ना, का मेन बारामतीच आहे. मेन बारामती नाही, मग जिजुलीचे इथं मोरगाव, तिथं. अरे मोरगाव मधले का तुम्ही. तुम्ही जिजुलीत आला ना, हा तिथं आल्या मग तिथून तर लय जवळ घर आहे आमचं. आता काय भेट जर कन्फर्म झालं तर भेट होईलच, नाहीतर कधीतरी भेट घेऊ आपण. कॉल तेवढे उचला. पण कधी आलत का इकडे आमच्या इकडे तुम्ही. मोरगाव वरनच आय थिंक जातं ना गावाला, पंढरपूरला. ते निरा वगैरे फलटण. बरोबर का. हो माहिती. निराला बी गेलाय होय. मग निराला जातो ना सरळ आता. निराला असतो. तुमच्याकडे पोरी असतील सांगा ना, ह्याचं लग्न करायला. नाही ना, आमच्याकडे पोरी कुठल्यावर असत्या ना, पंढरपूरला भरपूर भेटतात. बरं जाऊ द्या त्यांच्याकडे, मला फायनल करू द्या. हॅलो. हा बरं ठीक आहे, मी करते तुम्हाला कॉल करते. चालतंय, करा मॅडम कॉल. हो फोन उचला तेवढा. हा मेसेज करतो बघा व्हॉट्सअपला. हो चालेल.